हरिओम. सुरू. सुखावह बैठक. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरे शिथिल असतील. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. संपूर्ण देहाचं निरीक्षण. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत. जाणीव श्वासाची. प्राणधारण. श्वास घेतो, सोडतो. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका देऊन फोर्सफुली आपण श्वास बाहेर सोडणार आहोत. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. डोकं दुखत असेल, नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल तर कपालभातीची कृती टाळावी. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आहे. चेहरा शांत आहे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. ओम. ओम.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं खाली झुकूया. जोडलेले हात आणि कपाळाच्या बाजूने आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी संपसलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपण उठून उभं राहणार आहोत. स्टँडिंग मध्ये यायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्या. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात कमरेवर घ्यायचे आणि सुरुवातीला आपण करूया नेक रोटेशन. नजर समोर ठेवायची आहे. मान आपली सावकाश उजवीकडे जाईल, मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. मान हलकीशी टिल्ट करूया, एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. अप अँड डाऊन. मान वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. डोळे उघडे ठेवून कृती करा. उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. 2 वेळेला क्लॉकवाईज आणि 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज. मागे, डावीकडून मागे आणि उजवीकडून पुढे. सावकाशपणे, यथाशक्ती. मान सरळ करूया. 2-2 वेळा दोन्ही बाजूनी झालं की मान सरळ करा आणि पावलांमधलं अंतर थोडस वाढवा. दोन्ही पावलांमधलं अंतर वाढवा. दोन्ही हात समोर घ्या. ठीक आहे. हातांची बोटं खांद्यावर, कोपऱ्यासमोरून जॉईंट करून घ्या आणि करूया शोल्डर. क्लॉकवाईज 1. थोडस श्वासाकडे लक्ष. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. तसंच अजून 2दा. 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा कोपऱ्याला जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 5, 4, 3, 2, 1 आणि बायसेप खाली येऊन दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती घ्या. पुन्हा दोन्ही पावलांमधलं अंतर अगदी किंचितसं कमी करायचंय. ठीक आहे. आता आपला उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकसा खेच, ताण द्यायचा. हा, आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला हलकसा खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. ठीक आहे. नजर समोर ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवतोय आपण. आता इथे आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत त्याचा वर. आता इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. तुम्हाला जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा. छान. सावकाश टाचा खाली घ्या. उजवा हात, जो वरती हात आहे तो पहिल्यांदा सरळ करा. मग डावा हात सरळ करा. दुसरा हात सरळ करायचा. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपले हात साईडने खाली येत. बरं, ठीक आहे. आता आपल्याला पुन्हा श्वास घेत हात वर घ्यायचे समोरनं आणि श्वास सोडत साईडनं खाली घ्यायचे आणि इथे उ म करत आपले हात खाली येतील. ठीक आहे. आपण अकार, उकार आणि मकार करणार आणि मग आपले हात खाली येतील. सुरू करूया. आपले हात श्वास घेत दोन्ही हात समोर नवर घ्या आणि श्वास सोडताना अ, अ, करत हात खाली. अजून 3 वर. श्वास सोडत श्वास घेत वर. मोठा श्वास घे. श्वास सोडताना अजून एक राऊंड करू. श्वास घेत वर. श्वास सोडत विश्रांती. आता इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही, पण आपली लंग्स कॅपॅसिटी मात्र नक्की वाढते या छोट्याशा कृतीमुळे. आता आपण करणार आहोत एक पादतोलासन. बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा. बरं, आता असं वाटेल की आपला तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला. आपल्या उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल येईल एवढा आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आणि पाऊल जमिनीकडे ताणून सोडायचं. म्हणजे पायाची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड असते. बरोबर, छान. आता नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा म्हणजे तुमचा बॅलन्स छान साधला जाईल. गुड. आता मग दोन्ही हात वर घ्या, डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये. छान, व्हेरी. एखाद्याचं स्मित असते चेहऱ्यावरती, आपण स्वतःचा बॅलन्स सांभाळतोय, कॉन्सन्ट्रेशन सुधारतंय. आणि आता इथे आपण 10 सेकंद थांबतोय. आपली थोडीशी क्षमता वाढवायची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. सावकाश हात खाली घ्या आणि पाय पण खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. आपला कळत सगळा भार डाव्या पायावर जातो म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने करा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ ठेवा. आता दोन्ही हात खांद्यातून पुन्हा आडवे. डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. नजर समोर. छान. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये. हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घेतो, सोडतोय आणि इथे आपण स्थिर थांबण्याचा प्रयत्न करूया 10 सेकंद. नॉर्मल श्वास चालूच ठेवा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. हात खाली सावकाश, पाय खाली आणि विश्रांती. डोळे मिटून कुठे आपली एनर्जी आपण जास्त लावली हे आपला आपण तपासा आणि तो भाग मनाने शिथिल. नकळत कुठेतरी आपण स्टिफनेस पण आणतो, कुठेतरी जास्त प्रेशर असतं. हा सगळा भाग आपला मनाने रिलीज करा, शिथिल करा.
करूया आपण साईडवर बेंडिंगचं त्रिकोण असेल त्याआधी आपल्याला थोडीशी एक डायनॅमिक हालचाल करायची आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ दोन्हीही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे कमरेतनं पुढे व्हायचं. ठीक आहे. आता आपला डावा जो हात आहे तो दोन्ही पायांच्या मध्ये घ्या. डाव्या हाताचं तळवा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर म्हणजे एका रेषेमध्ये आपले दोन्ही हात आलेत. हा बरोबर. आता हेच विरुद्ध बाजूने आता उजवा हात खाली डावा हात तिथल्या तिथेच आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. ठीक आहे. सुरू करूया. 1 2 3 4 बरोबर 5 6 7 8 9 आणि 10 थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत हात खाली पायामधलं अंतर तसंच ठेवा. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा. आता आपला उजवा जो हात आहे ना तो आपल्या मांडीवर आहे. ठीक आहे. आता हाच उजवा हात आपल्याला पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत घेऊन जायचे. सुरू करा. साईडवर बेंड आपण साईडवेज बेंड घेतोय. पायाला घासत घासत उजव्या पावलाकडे घेऊन जा. उजवं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. ठीक आहे. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या एका रेषेमध्ये. येस परफेक्ट. नजर समोर नॉर्मल श्वास चालू एका रेषेमध्ये आपला हात आहे. खूप छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी जास्त पाय स्ट्रेच करू नका. माझ्या सूचनेची वाट बघू नका. ठीक आहे. आता इथे पुन्हा आपण 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलीज. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. हात खाली तिथल्या तिथे सरळ. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जाईल. ठीक आहे. सुरू करूया. डावा हात पायाला घासत घासत आपल्याला जेवढं साईडवेज बेंड घेता येईल तेवढं घ्यायचंय. पावलापर्यंत घेण्याचा प्रयत्न करा किंवा अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. बरोबर. आपली नजर आता उजव्या हाताच्या पंजाकडे घ्या वरती. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय आणि इथे 10 सेकंद थांबा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0 रिलीज. सावकाश इथल्या तिथे सरळ व्हा. हात खाली पायामधलं अंतर कमी करत विश्रांती. सूर्यनमस्कार करूया. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानुवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे 10 11 12. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे 5 6 7 8
9 डावा पाय पुढे घेऊया. 10 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 जो पाय घेऊया. 5 बरोबर करताय. 6 7 8 9 जो पाय पुढे घेऊया. 10 11 12. आता हा शेवटचा सुनील पुस्तक. तिथे आपण प्रत्येक स्थितीमध्ये 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, यथाशक्य प्रयत्न. प्रत्येक स्थितीमध्ये 5 सेकंद थांबू. करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 5 4 3 2 1. 2 हस्त उत्थान असेल. 5 4 3 2 1. 3 हस्तपादासन. अगेन होल्ड. श्वास चालू ठेवा आणि ह्या स्थितीमध्ये 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1. 4 अश्वसंचलन. डावा पाय मागे. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. श्वास. 5 4 3 2 1. 5 दंडासन. छान. आणि आता इथे 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1. 6 अष्टांगासन. होल्ड. 5 4 3 2 1. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. नजर सिलिंग. तोंड बंद. 5 4 3 2 1. 8 पर्वतासन. अगेन होल्ड. नजर आपली नेवल रिजनकडे. खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 4 3 2 1. 8 अश्वसंचलन. डावा पाय पुढे. 9 अश्वसंचलन. 5 4 3 2 1. 10 हस्तपादासन. होल्ड. 5 4 3 2 1. 10 श्वास घेत वर या. 11 श्वास घेत वर. हस्त उत्तानासन. आणि पुन्हा थांबा. 5 4 3 2 1. 12. नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन डोक्याने सोडा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. एक श्वास म्हणून घ्यायचा आणि श्वास सोडत पूर्णपणे खाली बसायचं. आपली हाताची कोपरा आपल्या गुडघ्यांना लावून घ्या आणि दोन्ही हात स्ट्रेच करा. सावकाश. येस, बरोबर. हाताची कोपरं गुडघ्यांच्या जवळ. दोन्ही हात आपले जमिनीला पॅरलल आणि नमस्कार स्थिती आपल्या हृदयापाशी. नजर समोर ठेवायची. श्वास चालू ठेवायचा. आणि ज्यांना शक्य आहे तरी टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा. टाचा वर. छान. सुप्रियाताई, तुमच्यासाठी हे लाभदायक आहे का? म्हणजे तुम्ही घरी पण याची प्रॅक्टिस करू शकता. सावकाश टाचा खाली घ्या. बरं, आता इथे असेच थांबा. हात तसेच ठेवायचे जोडलेले. आणि आता एकदा उजवीकडे मागे वळा. मागची भिंत बघा. सेंटर. डावीकडे मागची भिंत बघा.
सेंटर. अजून एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी या. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्हीही हातांची बोटं वर. आता इकडे आपल्याला अजून एक कृती करायची आहे. ती म्हणजे आपल्याला श्वास घेत हात वर घ्यायचे आणि जोरात श्वास सोडताना हात खाली. म्हणजे आपण कपडे धुतो ना, कपडे धुताना कसं जोर लावून खाली कपडे आपटतो, त्याप्रमाणे कृती करायची. थोडीशी फोर्सफुली ऍक्शन असेल श्वास घेण्याची आणि सोडण्याची. हा बघा दाखवते. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. फोर्सफुली श्वास घेणं आणि सोडणं थोडंसं फोर्सफुली असेल. हा सुरुवात करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवूया. सुरू करा. श्वास घ्या, जोरात श्वास सोडा, जोरात श्वास घ्या, सोडा, 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 श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. अवकाश हाताच्या अंतराने एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. आता आपण एक टॉप्सी टर्वे आसन बघूया, ज्याला विपरीत करणी मुद्रा म्हणतात. खाली डोकं, वर पाय. आपापली कॅपॅसिटी ओळखून कृती करा. सीटचा भाग पटकन उचलला नाही गेला तर दोन्ही पायांचे अंगठे पकडून त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. किंवा इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. भिंतीला टेकून तुम्ही तुमचे पाय 90 डिग्री वर करू शकता. ठीक आहे. विपरीत करणी मुद्रा. याच्या नावातच तुम्हाला कळलं असेल की विपरीत म्हणजे खाली डोकं, वर पाय, टॉप्सी टर्वे पोझिशन. जर मासिक पाळी चालू असेल, पिरियड्स चालू असतील तर मात्र स्त्रियांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि सर्वायकल मध्ये गॅप असेल मानेच्या मणक्यात, त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा वर्ज्य आहे. इथे हृदयाच्या दिशेने आपला रक्ताचा प्रवाह होतो, म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार सारखे जर आजार असतील किंवा अस्थमा, दमासारखा आजार असेल तर मात्र त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत? स्त्रियांसाठी अतिशय महत्वाची मुद्रा आहे ही. गायनाच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते ह्या आसनाच्या अभ्यासाने. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय लाभदायक ठरते. आपले पाय वरती जातात, त्यामुळे तिथल्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या व्हायला मदत होते. तर आणि आपल्या संपूर्ण शरीराला खूप छान प्रकारचं रक्तप्रवाह मिळतो त्या मुद्रेमध्ये. थोडीशी ही ऍडव्हान्स कृती आहे, पण करण्याचा प्रयत्न करा. जर आपला सीटचा भाग पटकन उचलला नाही गेला तर दोन्ही पायांचे अंगठे पकडण्याची सुरुवातीला प्रॅक्टिस करा. हळूहळू आपला कंट्रोल आला आपल्या शरीरावरती की मग आपल्याला ही मुद्रा करणं सोपं जातं. तर आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया ही मुद्रा. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मी दाखवते, आधी बघून घ्या, मग एकत्रित करूया. दर्शनालाही तुम्ही करायला हरकत नाही. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. तर ही मुद्रा करण्याआधी तुम्ही सायकलिंगची प्रॅक्टिस करू शकता. हा सायकलिंग केल्यानंतर आपल्याला ही मुद्रा करायची. तर इथे आपल्याला बघा, मी डायरेक्ट दाखवते. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. पाय वरती आले की आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे जायचा आणि आपली सीट थोडेसे पाय जे आहेत ना डोक्याच्या दिशेने घ्यायचे आणि सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. आणि मग हाताच्या आधाराने आपल्याला जेवढा सीटचा भाग वर उचलता येईल तेवढा वर उचलायचा. आपल्या हाताचा सपोर्ट मग आपल्या कमरेच्या ठिकाणी करायचा. त्यानंतर आपले पाय सरळ डोक्याच्या दिशेने वरती काढायचे. बघा अशा प्रकारे आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे आहे आणि पाय आपण वरती काढलेत जमिनीच्या दिशेने, सॉरी सिलिंगच्या दिशेने. तर ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा. आता मी ज्या एवढं पटकन केलंय किंवा दर्शनाने जे पटकन केलंय ते प्रॅक्टिस आहे म्हणून. सुरुवातीला आपल्याला सीटचा भाग वर उचलणं थोडंसं कठीण जातं, मग त्या वेळेला मी तुम्हाला दाखवते काय करायचं. ठीक आहे. तर ही आहे या मुद्रा, ह्या आसनाची आदर्श स्थिती, विपरीत करणी मुद्रा. उलट चाल करताना आपल्याला हळूहळू आपले पाय बघा असे डोक्याच्या दिशेने घ्यायचे आणि मग हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्यायचा आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत कमरेचा भाग पूर्णपणे जमिनीवर येईल
इथे कुठेही डोकं वर न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. आता ज्यांचा सीटचा भाग असा वर उचलला जात नसेल त्यांनी काय करायचं, सरळ पायाचे अंगठे पकडायचे आणि जेवढं तुम्हाला आपली पावलं डोक्याच्या दिशेने जेवढी घेता येईल तेवढी घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि मग उलट चाल करताना हळूहळू आपल्याला आपले पाय खाली घ्यायचे. दिसलंय ना प्रत्येकाला की माझं नेट थांबलंय, कळलंय ना? ठीक आहे, करूया सुरुवात. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सुरुवातीला आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित वर उचलायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करा. एक पाय सरळ, एक पाय फोर. बरोबर, छान. मग आता पाय जरा अजून खाली येऊ देत सर, येऊ देत अजून खाली, म्हणजे आपण खाली कमी इकडे येऊ देत. हा, पूर्ण पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा गुडघ्यातलं. हा बरोबर. आणि रिव्हर्स सायकलिंग करा. बरोबर. सावकाश थांबा, दोन्ही पाय सरळ करा तिथल्या तिथे आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती घ्या. डोळे मिटून संपूर्ण श्वास सोडून घ्या. एक श्वास मधून घ्यायचा, तोंड उघडून श्वास सोडायचा. राईट. आणि आता आपण करूया विपरीत करणी मुद्रा. त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची. हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्या. आता आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे द्या आणि थोडस सीटचा भाग वर उचला. तर सुरुवातीला समजा आपल्या सीटचा भाग वर उचलला जात नसेल तर सरळ पायाचे अंगठे पकडा. दोन्हीही हातांनी पायाचे अंगठे पकडा. बरोबर, छान. हा, आणि थोडीशी पावलं अजून घ्या डोक्याच्या दिशेने. छान, सुनील सर, खूप छान झालंय तुमचं, खूप छान. छान दिनेश सर, तुमचाही प्रयत्न खूप चांगला आहे. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. आपली नजर वरती असलेल्या आपल्या पावलांकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा, कुठेही ओव्हर ट्राय नको. छान. श्वास घेतोय, सोडतोय. रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयाच्या दिशेने होतो. आपल्या पायाच्या नसा मोकळा होतात. व्हेरिकोज वेन सारखे आजार आहेत ते कमी होतात. थायरॉइड सारखे आजार कमी होतात. छान. उलट चाल करा. सावकाश आपले पावलं आता हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्या. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्या. जरी पायाचे अंगठे पकडले तरी पायाचे अंगठे सोडून द्या आणि हात खाली जमिनीवर ठेवा. आपले पाय हळूहळू 90 डिग्री घेतील. छान. आणि मग नियंत्रित खाली जमिनीवर. खूप सुंदर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती, रिलॅक्स व्हा. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ. तोंड बंद, श्वास चालू. सावकाश एका कुशीला बघूया आणि पोटावर करून विश्रांती घेऊया. याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करूया सुलभ भुजंगासन. आधी विश्रांती घ्या, एका कुशीला वळून, कुठल्याही एका गालावर करून. आता जी आपण कृती केली याच्यामध्ये तुमच्या गळ्यावरती दाब होता समोरच्या बाजूने आणि मागच्या बाजूने ताण होता. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया सुलभ भुजंगासन. आणि त्याची स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात फोल्ड करत, हाताची कोपरं आपल्या छातीच्या दिशेने, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषे. आधी पावलं जोडलेली आहेत, गुडघे मांड्या जोडलेल्या आहेत.
आता आपल्याला हाताच्या सपोर्टने आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनी बसणं वर उचला. हात पूर्णपणे जमिनीवर असतील, फक्त आपलं अपर बॉडी वर उचलली. हा बरोबर, वरती या. वरती सिलिंगकडे बघा. तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात लावा आणि श्वास चालू. चेहऱ्यावर एखादं कसं स्मित हास्य आणि इथे 10 सेकंद थांबूया. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. एका गालावर पडून रिलॅक्स. इथे आता आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल झाली. तिथे जी एनर्जी निर्माण झाली ती आता आपण थोडीशी समतोल करूया. म्हणजे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हालचाल करूया आणि त्यासाठी करायचं आपल्याला शलभासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे त्यात आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी आपल्या हनुवटीच्या खाली थोडीशी उशी घ्यायला हरकत नाहीये. त्यांना मानेच्या मणक्याचा व्यायाम केला. आपण करणार आहोत शलभासन. सायटिका प्रतिबंधात्मक आसन आहे. त्याचबरोबर कमरेची, पाठीची दुखणी सुद्धा या आसनाच्या सरावाने कमी व्हायला मदत. आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हनुवटी मात्र वर उचलायची नाही, ती पूर्णपणे जमिनीवर असते. फक्त आपण पाय वर उचलतो. छान, बरोबर. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपले खांदे हलकेसे ओपन ठेवा, म्हणजे ताणायचे मागच्या बाजूने. पुन्हा इथे 10 सेकंद यथाशक्ती थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 0. सावकाश पाय खाली घ्या. बघा, जेव्हा आपण आपला होल्ड करतो त्या स्थितीमध्ये तेव्हा तिथले स्नायू आपोआप त्यातलं ब्लड सर्क्युलेशन सुरू व्हायला मदत होते चांगल्या प्रकारे. आपल्या हातांची जी पोझिशन आहे मांड्यांच्या खाली काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. डोळे मिटून रिलॅक्स. सावकाश एका दृष्टीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये जा. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नाही करता. विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. करणार आहोत आपण पर्वतासन, सिंह मुद्रा आणि ब्रह्ममुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य आहे ती स्थिती धारण करायची. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं सोपं वाटतं त्यांनी वज्रासन घालायला हरकत नाही. सुरुवातीला आपण करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हाताची कोपरं जमिनीला समांतर. जमिनीला समांतर हाताची कोपरं. आता हलकसं आपल्या प्रेशर आहे ना आपल्या हातांच्या तळव्यांवरती, हलकसं प्रेशर आहे आणि हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. नजर समोर. हलकेसे आपले हात कानाच्या थोडेसे मागे जातील, थोडेसे.
म्हणजे एकदम असे कानाजवळ न घेता हलकेसे मागे घ्यायचे. नजर समोर ठेवा. डोळे मिटून घ्या. एखादं स्मित हास्य चेहऱ्यावर. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतो. 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचंय. आपलं आपण दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करून घ्यायचं आणि 5 सेकंद इथे थांबा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करून. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. आपण केलं होतं पर्वतासन. पुन्हा याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. आपले वायुकोश जे आहेत बाजूचे ते मोकळे व्हायला मदत होते आणि आपली श्वसन क्षमता सुद्धा वाढते. श्वासाची गती नॉर्मल झाली की मग आपण करूया सिंह मुद्रा. सिंह मुद्रेसाठी आपल्याला दोन्ही हात असेच गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये आणि फक्त हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्यायची अशा प्रकारे. हा, ठीक आहे. आता इथे श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे ठेवायची. आपण 2 आवर्तनं करणार. पहिल्या आवर्तनात नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल. दुसऱ्या आवर्तनामध्ये आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरमध्ये असेल. जीभ बाहेर आल्यामुळे आपण श्वास जो आहे हा होल्ड करायचा नाही. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि ही कृती करायची. अल्झायमर, डिमेन्शिया सारखे त्रास कमी होतात जेव्हा आपण ही मुद्रा करतो त्यावेळेला. त्याचबरोबर आपल्या सलायव्हरी ग्लँड ऍक्टिव्हेट होतात. चेहऱ्याचा तेजस्वीपणा वाढतो. फक्त ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास असेल त्यांनी मात्र जास्त वेळ होल्ड करू नये. सुरू करूया. हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. जेवढा तुम्हाला जबडा रुंद करता येईल तेवढा रुंद करा. जिभेचे स्नायू ताणा. आपल्या जिभेचा शेंडा आपल्या हनुवटी जवळ येऊ दे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. हाताची कोपरं रिलॅक्स करा. काही सेकंद विश्रांती घ्या. बघा ताणलेला संपूर्ण जबड्याचा भाग, चेहऱ्याची मसल्स, तिथे हलकस उष्णता तुम्हाला जाणवेल. कारण की तिथलं ब्लड सर्क्युलेशन हे आता ऍक्टिव्हेट झालंय. अजून एकदा आपण हीच कृती करूया. आता इथे मात्र आपली नजर आपल्या आयब्रो सेक्टरकडे असेल. पुन्हा हाताची कोपरं हलकीशी बाहेर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. नजर आयब्रो सेंटरकडे. डोळे जेवढे मोठे करता येईल तेवढे मोठे करा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स. आपण केलेली सिंह मुद्रा. ताणले गेलेले आपले सगळे कंठाचे स्नायू, जिभेचे स्नायू, जबड्याचे स्नायू, त्याची जाणीव. एक हलकस स्मित असे ओठणार. आता आपल्याला करायची आहे ब्रह्ममुद्रा. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जवळ घ्या. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाही. पाठ सरळ. सुरू करूया ब्रह्ममुद्रा. पुन्हा इथे आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करणार आहोत. ब्रह्ममुद्रेने तुमचा बीपी कंट्रोल मध्ये राहतो. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे तो कंट्रोल मध्ये राहतो. त्याचबरोबर थायरॉइडचे आजार सुद्धा आपल्यापासून लांब राहतात. सुरू करूया ब्रह्ममुद्रा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या बाजूला सुरू. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल.
डोळे मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी आपल्या गळ्यावर डाव्या बाजूने आलेला ताण आणि उजव्या बाजूने असलेला दाब त्याची जाणीव आणि जोडी श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतो, सोडतो. आपापल्या क्षमतेने 2 ते 3 श्वास या स्थितीमध्ये थांबूया. आणि ब्लड चालू करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान मध्यभागी गेली. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डावीकडे. आपल्याला खांदे मात्र कुठेही वर उचलायचे नाही, फक्त मानेमध्ये हालचाल होतीये. डाव्या बाजूने मागची भिंत बघा आणि मग डोळे मिटून गळ्यावर उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूने असलेला दाब त्याची जाणीव, जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतो, सोडतो. उलटचाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्य काढा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान वर जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. डोळे उघडे ठेवा. दातावर दात लावा. शक्य असेल तर आता डोळे मिटून घ्या. दातावर दात लावल्यामुळे आपल्या गळ्यावरती जो छान असा ताण मिळतोय त्याकडे लक्ष आणि मागच्या बाजूने जो प्रेशर आहे त्याचीही जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. उलटचाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान सावकाश मध्ये. ज्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे. चिन लॉक पोझिशन. तोंड बंद, डोळे बंद, श्वास सोडा. आपली हनुवटी गळ्याला लॉक झालेली आहे. आपल्याला पाठीतून कुठेही वाकायचं नाहीये, फक्त आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होते. गळ्यावर समोर न दाब आहे, मागच्या बाजूने प्रेशर आहे, मागच्या बाजूने ताण आहे. श्वास घेतो, सोडतो. चाल करताना श्वास घेत घेत मान सरळ करा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. श्वास घेत घेत मान सरळ आणि तिथल्या तिथे विश्रांती. आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात वापर. ती आवर्तन पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. मान उजवीकडे डावीकडे आपण सावकाश फिरवली होती, वर आणि खाली. प्रत्येक स्थितीमध्ये आपल्या गळ्यावरती ताण दाब विरुद्ध बाजूने येत होता. या सगळ्याचा मागोवा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि संथ गतीने सोडा. संपूर्ण विभागीय श्वसन आपण एकत्रित करूया. अकार, उकार आणि मकार. उदर आणि स्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि जशा सूचना मिळतील त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पायाची बैठक बदलायची असेल ती बदलायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अ म एकत्रित उच्चार करूया.
अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना अ वन मोर राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडूया. अ काही क्षण शांत. आंतरिक सजगता वाढली आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आणि विचार आपोआप कमी झाले. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा याच्या जोडीलाच करूया प्राणायाम. दोन्ही हात जोडून घ्या. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं विदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करू दे. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. करूया बॅलन्सिंग प्राणायाम, अनुलोम विलोम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली. डोळे मिटून सलग कृती करण्याचा प्रयत्न. उजवी नाकपुडी सहज बंद, डावीने खोलवर दीर्घ पोर, डावी बंद, उजवीने संथ रेष, उजवीने पूर, उजवी बंद, डावीने संथ रेष, डावीने पूर, डावी बंद, उजवीने रेष, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेष, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेष, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेष, अजून एक डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेष, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने सावकाश रेष. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान असते, जाणीव दोन्ही नाकलंक. शरीर मन बॅलन्स करणारा हा प्राणायाम आहे. आपला तणाव कमी होतो, निर्णय क्षमता वाढते. करणार आहोत शीतली प्राणायामाची 3 आवर्तन. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभेच्या पन्हाळीतून हवा आतमध्ये खेचून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने सावकाश रेष. डोळे मिटून या कृती करूया. पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभेच्या सहाय्याने हवा आतमध्ये खेचून घ्या. तोंड बंद, जिभातमध्ये, नाकाने संथ रेष. अजून एक राऊंड. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभातमध्ये, तोंड बंद,
आणि नाकाने सावकाश रेच. श्वासाची गती संथ झाली, लयबद्ध झाली, मन शांत झालं. तीन आवर्तन भ्रामरीची. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांचा मागोमाग घेत घेत आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, ती सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा. आणि पाठीवर पडून विश्रांती. साधना केल्यानंतर हे 2 ते 3 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. आपण जी काही आसनं करतो त्यामुळे जो काही शरीराला किंवा आपल्या स्नायूंना आलेला अतिरिक्त ताण आहे तो कमी व्हायला मदत होते. आता पुढची कुठलीही हालचाल न करता 2 ते 3 मिनिटं स्वस्थपणे आपल्याला पडून राहायचं आहे. आपली संपूर्ण जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत घेऊन जायची. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं. पाठीच्या मणक्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने आपण शिथिल करतो. आपली पावलं, पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, इथे सगळे महत्वाचे स्नायू, सांधे शिथिल करूया. दोन्ही हात, हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल करूया. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे, तीही शिथिल होत आहे. पोटातले सगळे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. कंठातला सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतो आहे. आपले 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जातंय. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हो, सो हो, सो हो. तसा अजपाजप चालू आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी.
माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहणार आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करीत आहे. मनोमन आपले आई आद्य पुरुष इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया आणि आपली जी काही उद्दिष्टे आहेत, जी काही ध्येय आहेत, ती आपल्याला पूर्ण करायची. त्यासाठी त्यांच्या आशीर्वाद घेऊया. त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आपण करणार. आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत चालला, आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चालली, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. हे सगळं आपल्या साधनेचं फळ आपल्याला मिळत. त्या स्थितीतून हळूहळू बाहेर येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून पुन्हा डोक्याच्या दिशेने वर एकांत आसन घ्यायचे. सावकाश डाव्या दिशेला वळा आणि दुसऱ्या हाताच्या हातात हळूहळू बैठायचं जोडा. ही गडबड करता तुम्ही शांत. ज्यांना उठावं असं वाटत नाहीये त्यांनी तसंच पळून राहायला हरकत नाही. ज्यांना पुढची कामे करायची आहेत त्यांनी उठून बसा. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वळून घ्या. आपापल्या क्षमतेने कमरेतल्या परिस्थितीचा वळून घेतो आणि कपाळ गुंजवून आपली संपूर्ण साधना उल्हासासाठी आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने कधी सुरुवात करायची. हळूहळू श्वास घेत कमरेची सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली हातांच्या खाली निर्माण झालेली पालकोळ डोळे आणि चेहऱ्याच्या स्माईलला देऊया. आकाश पेरून एक दृष्टी समस्येला उघडी. धन्यवाद. एक सूचना अशी की उद्या ना आपला वर्ग होणार नाही बहुतेक. म्हणजे असं मला एका कामासाठी बाहेर जायचंय, तर आपला उद्याचा वर्ग शनिवारी होतो. उद्याचा जो गॅप आपला राहील तो आपला शनिवारी आपण कम्प्लीट करू आणि शनिवारी आपल्या या महिन्याचा शेवटचा वर्ग असेल आणि मग 2 तारखेपासून परत आपली नवीन बॅच सुरू होते. ठीक आहे. तर मी तसं ग्रुपवरती मेसेज टाकेनच की कसं आहे उद्याचं ते वर्गाचं डॉक्युमेंटला. पण तरीही एक सूचना देऊन ठेवते की कदाचित उद्या आपल्याला वर्ग नाही देता येणार, तो आपण शनिवारी कम्प्लीट करू. ठीक आहे. आणि येऊन सगळ्यांना शुभ दिवस आणि तुमच्या सहकार्यासाठी मनापासून धन्यवाद. मीटिंग एंड करते. भेटूया आपण.